पण मला असं वाटतं या एकाच बदलामुळे संपूर्ण लुकला एक वेगळीच ओळख मिळाली. सो हा खूप छोटासा बदल होता. नमस्कार. सो माझ्या ब्रायडल लुकच्या सिरीज मधल्या पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. सो गाईज, माझ्या दोन्ही ब्रायडल लुक मधला एक लुक निवडायचं झालं तर कदाचित हा माझा फेवरेट लुक असणार आहे, तो म्हणजे सप्तपदीचा लुक. जसं मी सांगितलं, सुरुवातीपासून माझ्या मनात एकच थीम होती, ती म्हणजे व्हिंटेज मराठी ब्रायडल लुक. सो प्रत्येक वेळेस कोणती गोष्ट सिलेक्ट करताना माझ्या मनात एकच विचार असायचा की पूर्वी बायका कोणत्या पद्धतीचे ज्वेलरीज निवडत असतील, टिकली कशी लावत असतील, हेअर ॲक्सेसरीज काय यूज करत असतील. आणि त्याचमुळे मी ही ग्रीन कांजीवरम पैठणी सिलेक्ट केली, कारण मला थोडंसं वेगळेपणही हवं होतं. माझ्या थीमला लक्षात घेता मी नेसली पेशवाई पद्धतीची नऊवारी साडी. ज्वेलरीमध्ये मला जास्तीत जास्त पारंपरिक लुक करायचा होता, म्हणून मी सिलेक्ट केली ही ठुशी, हा ट्रेंडिंग असा चंद्रहार, ही अष्टपैलू कंठी. आता जर तुम्ही सगळी ज्वेलरी बघितली तर संपूर्ण गोल्डन मध्ये आहे. माझ्या साडीला एकदम छान गोल्डन असे काठ होते. सो मला असं वाटलं की त्याच्यावर गोल्डन थीम मध्ये मी गेलं तर मला जास्त छान दिसेल. सो आजकाल नथीचे खूप डिझाईन्स आहेत, पण मला पारंपरिक लुक सोबत जायचं होतं, म्हणून मी एकदम बेसिक डिझाईन निवडली. फक्त त्यामध्ये माझ्या थीम सोबत जाण्यासाठी गोल्डन कलरची नथ मी घेतली. पुढे सगळी ज्वेलरी घातल्यानंतर कानातले पण मला पारंपरिक हवे होते. प्रत्येक सेटवर कानातले मिळाले होते, पण मला हे कुडी जे माझ्या ठुशीसोबत मला मिळाले होते, ह्याला कुडी म्हणतात. सो मला ही कुडी खूप जास्त छान वाटली, म्हणून मी ही सिलेक्ट केली होती. तर बांगड्यांमध्ये जर बघायचं झालं तर सध्याचे ट्रेंडिंग असे गुलाब तोडे. संपूर्ण चुड्यामध्ये हे गुलाब तोडे एकदम उठून दिसत होते. चुडा सुद्धा मी एकदम ऑथेंटिक सिलेक्ट केलेला आहे, एकदम डार्क रंगाचा चुडा. हा चुडा जर तुम्ही बघाल तर या चुड्यामध्ये प्रत्येक बांगडीची जी म्हणजे याला फिनिशिंग कमी असते. हा रेशमी चुडा नाहीये, बघू शकता. थोडं ट्रान्सपरन्सी असते यामध्ये, आणि यामधली प्रत्येक बांगडी ही सेमच असेल असं नाही, थोडासा रॉनेस असतो. सो लुक खूप सुंदर दिसतो आणि मला हा चुडा खूप जास्त आवडला. या सगळ्या लुक सोबत एकदम सुंदर जातील असे हे हेवी पैंजण. मेकअपच्या बाबतीत माझी एकच इच्छा होती, ते म्हणजे माझे रिअल फीचर्स दिसले पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही मेकअप सुद्धा एकदम नॅचरल ठेवला आणि मी लेन्स सुद्धा लावले नाही. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भाग म्हणजे आजकाल खूप साऱ्या ब्राईड्स चंद्रकोर लावतात आणि त्या खरंच खूप सुंदर दिसतात, पण मला माझ्या थीमशी टिकून राहायचं होतं, ते म्हणजे व्हिंटेज ब्रायडल लुक, आणि थोडंसं वेगळेपण पण हवं होतं. म्हणून मी चंद्रकोर सोबत न जाता मी सिलेक्ट केली एकदम साधी टिकली, त्याच्या खाली एक रेग आणि एक बिंदू. सो हा खूप छोटासा बदल होता, पण मला असं वाटतं या एकाच बदलामुळे संपूर्ण लुकला एक वेगळीच ओळख मिळाली. हेअरस्टाईल साठी सुद्धा मी मेसी बन निवडला आणि त्यासोबत मोगऱ्याचा गजरा, यामुळे त्याला एक व्हिंटेज आणि सॉफ्ट असा लुक मिळाला. आणि जर आपण बघितलं, मी मेहंदी सुद्धा अशी निवडली होती की माझ्या मनात विचार आला की पूर्वीच्या बायका मेहंदीची एवढी मोठी डिझाईन काढत नसतील, कदाचित सिंपल गोल आणि थोडीफार डिझाईन काढत असतील. तसंच मी एकदम सिंपल मेहंदी काढली, पण ब्राईड सुद्धा वाटलं पाहिजे म्हणून मी माझं पूर्ण हातावर डिझाईन काढली होती. पण माझ्या हाताची मागची बाजू जी फोटोमध्ये जास्त व्हिजिबल होणार होती, त्यावर मी एकदम सिंपल व्हिंटेज वाईब देणारी अशी मेहंदी काढली. अशा प्रकारे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करता माझा हा पूर्ण लुक खूप सुंदर दिसून आला आणि मला लोकांनी खूप छान कॉम्प्लिमेंट्स दिले, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आता पुढच्या रीलमध्ये मी तुम्हाला मंगल अष्टकचा लुक डिटेलमध्ये दाखवणार आहे, तो पण नक्की बघा. थँक्यू.